नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या चॅनलवरती लर्न इझिली. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 500 कॉमन इंग्लिश वर्ड विथ मराठी मीनिंग. मित्रांनो, हा पार्ट 1 आहे. जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, पाठांतर करून टाका हे 500 वर्ड्स. तर चला शिकूया. ट्रू. ट्रू म्हणजे खरे, खरे. ड्युरिंग. ड्युरिंग म्हणजे दरम्यान, दरम्यान. 100. 100 म्हणजेच 100, 100. 5. 5 म्हणजे 5, 5. रिमेंबर म्हणजेच लक्षात ठेवणे, ठेवणे. स्टेप म्हणजेच पाऊल, पाऊल. इयरली म्हणजेच लवकर, लवकर. होल्ड म्हणजेच धारण, धारण. वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडे, पश्चिम. ग्राउंड म्हणजेच मैदान, मैदान. इंटरेस्ट म्हणजेच व्याज, व्याज. रीच म्हणजेच पोहोचणे, पोहोचणे. फास्ट म्हणजेच जलद, जलद. वर्ब म्हणजेच क्रियापद, क्रियापद. सिंग म्हणजेच गाणे, गाणे. लिसन म्हणजेच ऐकणे, एका. 6 म्हणजेच 6, 6. टेबल म्हणजेच टेबल, टेबल. ट्रॅव्हल म्हणजेच प्रवास, प्रवास. लेस म्हणजेच कमी, कमी. मॉर्निंग म्हणजेच सकाळी, सकाळी. 10 म्हणजेच 10, 10. सिंपल म्हणजेच साधी, साधी. सेव्हरल म्हणजेच अनेक, अनेक. गो म्हणजेच जाणे, जाणे. टुवर्ड म्हणजेच दिशेने, दिशेने. वार म्हणजेच युद्ध, युद्ध. ले म्हणजेच पोवाडा, पोवाडा. अगेन्स्ट म्हणजेच विरुद्ध, विरुद्ध. पॅटर्न म्हणजेच नमुना, नमुना. स्लो म्हणजेच मंद, मंद. सेंटर म्हणजेच केंद्र, केंद्र. लव म्हणजेच प्रेम, प्रेम. पर्सन म्हणजेच व्यक्ती, व्यक्ती. मनी म्हणजेच पैसा, पैसा. सर्व म्हणजेच सेवा करणे, सेवा करणे. अपियर म्हणजेच दिसतात, दिसतात. रोड म्हणजेच रस्ता, रस्ता. मॅप म्हणजेच नकाशा, नकाशा. रेन म्हणजेच पाऊस, पाऊस. रूल म्हणजेच नियम, नियम. स्टेट म्हणजेच राज्य, राज्य. पुल म्हणजेच खेचणे, खेचणे. कोल्ड म्हणजेच थंड, थंड. नोटीस म्हणजेच सूचना, सूचना. व्हॉइस म्हणजेच आवाज, आवाज.
प्रोबॅबल म्हणजेच शक्य शक्य. बेड म्हणजेच अंथरूण अंथरूण. ब्रदर म्हणजेच भाऊ भाऊ. एग म्हणजेच अंडी अंडी. राईड म्हणजेच चालवणे चालवणे. सेल म्हणजेच सेल सेल. बिलीव म्हणजेच विश्वास विश्वास. परहॅप्स म्हणजेच कदाचित कदाचित. पिक म्हणजेच निवडणे निवडणे. सडन म्हणजेच अचानक अचानक. काउंट म्हणजेच मोजणे मोजणे. स्क्वेअर म्हणजेच चौरस चौरस. रिझन म्हणजेच कारण कारण. लेंथ म्हणजेच लांबी लांबी. रिप्रेझेंट म्हणजेच प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व. आर्ट म्हणजेच कला कला. सब्जेक्ट म्हणजेच विषय विषय. रिजन म्हणजेच प्रदेश प्रदेश. साईज म्हणजेच आकार आकार. व्हॅरी म्हणजेच बदलू बदलू. सेटल म्हणजेच पूर्तता पूर्तता. स्पीक म्हणजेच बोलणे बोलणे. वेट म्हणजेच वजन वजन. जनरल म्हणजेच सामान्य सामान्य. आईस म्हणजेच बर्फ बर्फ. मॅटर म्हणजेच बाब बाब. सर्कल म्हणजेच मंडळ मंडळ. पेअर म्हणजेच जोडी जोडी. इन्क्लूड म्हणजेच समावेश समावेश. डिवाइड म्हणजेच विभागणे विभागणे. लेटर म्हणजेच अक्षर अक्षर. फेल्ड म्हणजेच वाटले वाटले. बॉल म्हणजेच चेंडू चेंडू. येट म्हणजेच अद्याप अद्याप. वेव म्हणजेच लहर लहर. ड्रॉप म्हणजेच थेंब थेंब. हर्ट म्हणजेच हृदय हृदय. एम म्हणजेच आहे आहे. प्रेझेंट म्हणजेच उपस्थित उपस्थित. हेवी म्हणजेच जोरदार जोरदार. डान्स म्हणजेच नृत्य नृत्य. इंजिन म्हणजेच इंजिन इंजिन. पोझिशन म्हणजेच स्थान स्थान. आर्म म्हणजेच हात हात. वाईड म्हणजेच रुंद रुंद. सेल म्हणजेच सीड सीड. मटेरियल म्हणजेच साहित्य साहित्य. सीट म्हणजेच बसणे बसणे. फॉरेस्ट म्हणजेच वन वन. समर म्हणजेच उन्हाळा उन्हाळा. स्लीप म्हणजेच झोपणे झोपणे. प्रूव्ह म्हणजेच सिद्ध सिद्ध करणे.
लोन म्हणजेच एकमेव, एकमेव. एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम, व्यायाम. वाल म्हणजेच भिंत, भिंत. कॅच म्हणजेच पकडणे, पकडणे. विश म्हणजेच इच्छा, इच्छा. स्काय म्हणजेच आकाश, आकाश. जॉय म्हणजेच आनंद, आनंद. विंटर म्हणजेच उन्हाळा, उन्हाळा. रिटेन म्हणजेच लेखी, लेखी. वाईल्ड म्हणजेच वन्य, वन्य. केप्ट म्हणजेच ठेवली, ठेवली. ग्लास म्हणजेच काच, काच. ग्रास म्हणजेच गवत, गवत. काऊ म्हणजेच गाय, गाय. जॉब म्हणजेच नोकरी, नोकरी. एज म्हणजेच धार, धार. साइन म्हणजेच सही, सही. विजिट म्हणजेच भेट, भेट. पास्ट म्हणजेच मागील, मागील. सॉफ्ट म्हणजेच मऊ, मऊ. फन म्हणजेच मजा, मजा. वेदर म्हणजेच हवामान, हवामान. मंथ म्हणजेच महिना, महिना. मिलियन म्हणजेच 10,00,000, 10,00,000. बियर म्हणजेच सहन, सहन. फिनिश म्हणजेच समाप्त, समाप्त. होप म्हणजेच आशा करणे, आशा करणे. फ्लॉवर म्हणजेच फूल, फूल. क्लॉथ म्हणजेच कपडे, कपडे. स्ट्रेंज म्हणजेच विचित्र, विचित्र. गॉन म्हणजेच गेला, गेला. ट्रेड म्हणजेच व्यापार, व्यापार. मेलोडी म्हणजेच गोडवा, गोडवा. ट्रिप म्हणजेच यात्रा, यात्रा. ऑफिस म्हणजेच कार्यालय, कार्यालय. रिसीव म्हणजेच प्राप्त, प्राप्त करणे. रो म्हणजेच पंक्ती, पंक्ती. माउथ म्हणजेच तोंड, तोंड. एक्झॅक्ट म्हणजेच अचूक, अचूक. सिम्बॉल म्हणजेच प्रतीक, प्रतीक. डाई म्हणजेच मरणे, मरणे. लिस्ट म्हणजेच किमान, किमान. ट्रबल म्हणजेच समस्या, समस्या. साऊट म्हणजेच ओरडणे, ओरडणे. एक्सेप्ट म्हणजेच वगळता, वगळता. रोट म्हणजेच लिहिले, लिहिले. सीड म्हणजेच बी, बी. जॉईन म्हणजेच सामील, शामील. सजेस्ट म्हणजेच सूचित, सूचित. क्लीन म्हणजेच स्वच्छ, स्वच्छ. ब्रेक म्हणजेच खंड, खंड. लेडी
म्हणजेच महिला महिला. यार्ड म्हणजेच आवार व अंगण. राईस म्हणजेच वर जाणे वर जाणे. बॅड म्हणजेच वाईट वाईट. ब्लो म्हणजेच फोडून टाकणे फोडून टाकणे. ऑइल म्हणजेच तेल तेल. ब्लड म्हणजेच रक्त रक्त. टच म्हणजेच स्पर्श स्पर्श. ग्रीव म्हणजेच वाढला वाढला. सेंट म्हणजेच टक्के टक्के. मिक्स म्हणजेच मिक्स मिश्रण. टीम म्हणजेच संघ संघ. कॉस्ट म्हणजेच खर्च खर्च. लॉस्ट म्हणजेच गमावले गमावले. ब्राऊन म्हणजेच तपकिरी तपकिरी. वियर म्हणजेच घालणे घालणे. गार्डन म्हणजेच बाग बाग. इक्वल म्हणजेच समान समान. सेंट म्हणजेच पाठविले पाठविले. चूज म्हणजेच निवडणे निवडणे. फेल म्हणजेच पडले पडले. फीट म्हणजेच फीट फीट. फ्लो म्हणजेच प्रवाह प्रवाह. फेअर म्हणजेच गोरा गोरा. बँक म्हणजेच बँक बँक. कलेक्ट म्हणजेच गोळा गोळा करणे. सेव म्हणजेच जतन जतन करणे. कंट्रोल म्हणजेच नियंत्रण नियंत्रण. डेसिमल म्हणजेच दशांश दशांश. इयर म्हणजेच कान कान. एल्स म्हणजेच आणखी आणखी. क्वाईट म्हणजेच जोरदार जोरदार. ब्रोक म्हणजेच तोडले तोडले. केस म्हणजेच केस केस. मिडल म्हणजेच मध्यम मध्यम. किल म्हणजेच मारणे मारणे. सन म्हणजेच मुलगा मुलगा. लेक म्हणजेच लेक लेक. मुमेंट म्हणजेच छान छान. लाऊड म्हणजेच मोठा आवाज लाऊड. ऑब्झर्व म्हणजेच देखणे देखणे. चाइल्ड म्हणजेच मुलं मुलं. स्ट्रेट म्हणजेच सरळ सरळ. कन्सोनंट म्हणजेच जुळता जुळता. नेशन म्हणजेच राष्ट्र राष्ट्र. डिक्शनरी म्हणजेच शब्दकोश शब्दकोश. मिल्क म्हणजेच दूध दूध. स्पीड म्हणजेच गती गती. मेथड म्हणजेच पद्धत पद्धत. ऑर्गन म्हणजेच शरीराचे अवयव. एज म्हणजेच वय वय. सेक्शन म्हणजेच विभाग विभाग.
क्लाउड म्हणजेच मेघ मेघ. सरप्राईज म्हणजेच आश्चर्य आश्चर्य. क्वाईट म्हणजेच शांत शांत. स्टोन म्हणजेच दगड दगड. टिनी म्हणजेच लहान लहान. क्लाइंब म्हणजेच चढाव चढाव. कूल म्हणजेच थंड थंड. पुअर म्हणजेच गरीब गरीब. लॉट म्हणजेच भरपूर भरपूर. एक्सपेरिमेंट म्हणजेच प्रयोग प्रयोग. बॉटम म्हणजेच तळ तळ. की म्हणजेच कड कड. स्किन म्हणजेच त्वचा त्वचा. स्माईल म्हणजेच स्मित स्मित. क्रीज म्हणजेच घडी घडी. होल म्हणजेच भोक. जंप म्हणजेच उडी उडी. बेबी म्हणजेच बाळ बाळ. 8 म्हणजेच 8 8. विलेज म्हणजेच गाव गाव. मीट म्हणजेच बैठक बैठक. रूट म्हणजेच मूळ मूळ. बाय म्हणजेच खरेदी खरेदी. रेस म्हणजेच बढती बढती. सॉल्व म्हणजेच सोडवणे सोडवणे. मेटल म्हणजेच धातू धातू. वेदर म्हणजेच की नाही की नाही. पुस म्हणजेच पुस पुस. पॅराग्राफ म्हणजेच परिच्छेद परिच्छेद. थर्ड म्हणजेच तिसरा तिसरा. शाल म्हणजेच करील करील. हेल्ड म्हणजेच आयोजित आयोजित. हेअर म्हणजेच केस केस. डिस्क्राईब म्हणजेच वर्णन वर्णन. फ्लोर म्हणजेच मजला मजला. आयदर म्हणजेच एकतर एकतर. रिझल्ट म्हणजेच परिणाम परिणाम. बर्न म्हणजेच जाळणे जाळणे. सेफ म्हणजेच सुरक्षित सुरक्षित. कॅट म्हणजेच मांजर मांजर. सेंच्युरी म्हणजेच शतक शतक. कन्सिडर म्हणजेच विचार करणे. टाईप म्हणजेच प्रकार प्रकार. लॉ म्हणजेच कायदा कायदा. कोस्ट म्हणजेच किनारपट्टी किनारपट्टी. फ्रेज म्हणजेच वाक्यांश वाक्यांश. सायलेंट म्हणजेच मूक मूक. टॉल म्हणजेच उंच उंच. सँड म्हणजेच वाळू वाळू. सॉइल म्हणजेच माती माती. टेम्परेचर म्हणजेच तापमान तापमान. फिंगर
म्हणजेच हाताचे बोट. इंडस्ट्री म्हणजेच उद्योग. उद्योग. व्हॅल्यू म्हणजेच मूल्य. मूल्य. फाईट म्हणजेच लढा. लढा. लाई म्हणजेच खोटे बोलणे. खोटे बोलणे. बीट म्हणजेच विजय. विजय. एक्साइट म्हणजेच जागृत. जागृत. नॅचरल म्हणजेच नैसर्गिक. नैसर्गिक. वेव म्हणजेच दृश्य. दृश्य. सेन्स म्हणजेच अर्थ. अर्थ. कॅपिटल म्हणजेच भांडवल. भांडवल. डेंजर म्हणजेच धोका. धोका. फ्रूट म्हणजेच फळं. फळं. रिच म्हणजेच श्रीमंत. श्रीमंत. थिक म्हणजेच जाड. जाड. सोल्जर म्हणजेच सैन्यातील शिपाई. शिपाई. प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया. प्रक्रिया. प्रॅक्टिस म्हणजेच सराव. सराव. सेपरेट म्हणजेच स्वतंत्र. स्वतंत्र. डिफिकल्ट म्हणजेच कठीण. कठीण. प्लीज म्हणजेच कृपया. कृपया. प्रोटेक्ट म्हणजेच संरक्षण. संरक्षण. नून म्हणजेच दुपारी. दुपारी. क्रॉप म्हणजेच पीक. पीक. मॉडर्न म्हणजेच आधुनिक. आधुनिक. एलिमेंट म्हणजेच घटक. घटक. हीट म्हणजेच दाबा. दाबा. स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी. विद्यार्थी. कॉर्नर म्हणजेच कोपरा. कोपरा. पार्टी म्हणजेच पक्ष. पक्ष. सप्लाय म्हणजेच पुरवठा. पुरवठा. हुज म्हणजेच ज्यांचे. ज्यांचे. लोकेट म्हणजेच शोधून काढणे. रिंग म्हणजेच अंगठी. अंगठी. कॅरेक्टर म्हणजेच वर्ण. वर्ण. इन्सेक्ट म्हणजेच कीटक. कीटक. कॉट म्हणजेच पकडले. पकडले. पिरियड म्हणजेच कालावधी. कालावधी. इंडिकेट म्हणजेच सूचित. सूचित. रेडिओ म्हणजेच स्पोक म्हणजेच बोलले. बोलले. ॲटम म्हणजेच अणू. अणू. ह्युमन म्हणजेच मानव. हिस्ट्री म्हणजेच इतिहास. इतिहास. इफेक्ट म्हणजेच परिणाम. परिणाम. इलेक्ट्रिक. विद्युत. विद्युत. एक्सपेक्ट म्हणजेच अपेक्षा. अपेक्षा. बोन म्हणजेच हाड. हाड. रेल म्हणजेच रेल्वे. रेल्वे. इमॅजिन म्हणजेच कल्पना. कल्पना. प्रोवाइड म्हणजेच प्रदान. प्रदान. दज म्हणजेच अशा प्रकारे. अशा प्रकारे.
जेंटल म्हणजेच सभ्य सभ्य. वुमॅन म्हणजेच स्त्री स्त्री. कॅप्टन म्हणजेच कर्णधार कर्णधार. गेस म्हणजेच अंदाज अंदाज. नेसेसरी म्हणजेच आवश्यक आवश्यक. शार्प म्हणजेच तीक्ष्ण तीक्ष्ण. क्रिएट म्हणजेच तयार करणे तयार करणे. नेबर म्हणजेच शेजारी शेजारी. बॅट म्हणजेच फलंदाजी फलंदाजी. रॅदर म्हणजेच ऐवजी ऐवजी. क्राऊड म्हणजेच जमाव जमाव. कम्पेअर म्हणजेच तुलना तुलना. पोयम म्हणजेच कविता कविता. बेल म्हणजेच घंटा घंटा. डिपेंड म्हणजेच अवलंबून आहे. मीट म्हणजेच मांस मांस. रब म्हणजेच घासणे घासणे. ट्यूब म्हणजेच नलिका नलिका. फेमस म्हणजेच प्रसिद्ध प्रसिद्ध. स्ट्रीम म्हणजेच प्रवाह प्रवाह. फियर म्हणजेच भीती भीती. साईट म्हणजेच दृष्टी दृष्टी. थिन म्हणजेच पातळ पातळ. ट्रँगल म्हणजेच त्रिकोण त्रिकोण. प्लॅनेट म्हणजेच ग्रह ग्रह. हरी म्हणजेच धांदल धांदल. चीफ म्हणजेच मुख्य मुख्य. कॉलोनी म्हणजेच वसाहत वसाहत. क्लॉक म्हणजेच घड्याळ घड्याळ. माइन म्हणजेच खान खान. एंटर म्हणजेच प्रविष्ट प्रविष्ट. मेजर म्हणजेच मुख्य मुख्य. फ्रेश म्हणजेच ताज्या ताज्या. सर्च म्हणजेच शोध शोध. सेंड म्हणजेच पाठवा पाठवणे. येलो म्हणजेच पिवळा पिवळा. गिफ्ट म्हणजेच तोफा तोफा. अलाऊ म्हणजेच परवानगी परवानगी. प्रिंट म्हणजेच मुद्रण मुद्रण. डेड म्हणजेच मृत मृत. डेझर्ट म्हणजेच वाळवंट वाळवंट. सूट म्हणजेच खटला खटला. करंट म्हणजेच चालू चालू. लिफ्ट म्हणजेच वर उचलणे वर उचलणे. रोज म्हणजेच गुलाब गुलाब. अराईव म्हणजेच पोहोचणे पोहोचणे. पॅरेंट म्हणजेच पालक पालक. शोर म्हणजेच किनारा किनारा. डिव्हिजन म्हणजेच विभागणी विभागणी. सीट म्हणजेच पत्रक पत्रक. सबस्टन्स म्हणजेच पदार्थ पदार्थ. फेवर
म्हणजेच मर्जी मर्जी. कनेक्ट म्हणजेच जोडणे जोडणे. स्पेंड म्हणजेच खर्च खर्च. फॅट म्हणजेच चरबी चरबी. ग्लॅड म्हणजेच आनंद आनंद. ओरिजिनल म्हणजेच मूळ मूळ. डॅड म्हणजेच बाबा बाबा. चार्ज म्हणजेच शुल्क आकारू. प्रॉपर म्हणजेच योग्य योग्य. स्लेव म्हणजेच गुलाम गुलाम. इन्स्टंट म्हणजेच झटपट झटपट. मार्केट म्हणजेच बाजार बाजार. डिग्री म्हणजेच पदवी पदवी. पॉप्युलेट म्हणजेच वसाहत वसाहत. डिअर म्हणजेच प्रिय प्रिय. एनिमी म्हणजेच शत्रू शत्रू. रिप्लाय म्हणजेच प्रत्युत्तर प्रत्युत्तर. ड्रिंक म्हणजेच पेय पेय. ऑक्युअर म्हणजेच उद्भवू उद्भवू. सपोर्ट म्हणजेच समर्थन समर्थन. स्पीच म्हणजेच भाषण भाषण. नेचर म्हणजेच निसर्ग निसर्ग. रेंज म्हणजेच श्रेणी श्रेणी. मोशन म्हणजेच गती गती. पाथ म्हणजेच मार्ग मार्ग. लिक्विड म्हणजेच द्रव द्रव. क्वोशंट म्हणजेच भागाकार भागाकार. टीथ म्हणजेच दात दात. नेक म्हणजेच मान मान. सुगर म्हणजेच साखर साखर. डेथ म्हणजेच मृत्यू मृत्यू. प्रेटी म्हणजेच खूपच खूपच. स्किल म्हणजेच कौशल्य कौशल्य. वुमेन म्हणजेच महिला महिला. सीझन म्हणजेच हंगाम हंगाम. सॉल्युशन म्हणजेच उपाय उपाय. मॅग्नेट म्हणजेच लोहचुंबक लोहचुंबक. सिल्वर म्हणजेच चांदी चांदी. थँक म्हणजेच आभार आभार. ब्रांच म्हणजेच शाखा शाखा. मॅच म्हणजेच सामना सामना. सफिक्स म्हणजेच प्रत्यय प्रत्यय. स्पेशली म्हणजेच विशेषत. फिग म्हणजेच अंजीर. आफ्रेड म्हणजेच भयभीत. ह्यूज म्हणजेच प्रचंड. सिस्टर म्हणजेच बहीण. डिस्कस म्हणजेच चर्चा. फॉरवर्ड म्हणजेच पुढे. सिमिलर म्हणजेच सारखा. गाईड म्हणजेच मार्गदर्शन. एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभव.
ॲपल म्हणजेच सफरचंद, लीड म्हणजेच नेतृत्व, पिच म्हणजेच खेळपट्टी, कोट म्हणजेच डगला, मास म्हणजेच वस्तुमान, रोप म्हणजेच दोरी, विन म्हणजेच विजय, ड्रीम म्हणजेच स्वप्न, इव्हिनिंग म्हणजेच संध्याकाळ, कंडिशन म्हणजेच अट, टूल म्हणजेच साधन, टोटल म्हणजेच एकूण, बेसिक म्हणजेच मूलभूत, स्मेल म्हणजेच वास, व्हॅली म्हणजेच दरी, नॉर म्हणजेच किंवा, डबल म्हणजेच दुहेरी, सीट म्हणजेच आसन, कंटिन्यू म्हणजेच पुढे चालू, हॅट म्हणजेच टोपी, सेल म्हणजेच विक्री, सक्सेस म्हणजेच यश, सबट्रॅक्ट म्हणजेच वजाबाकी, इव्हेंट म्हणजेच कार्यक्रम, पर्टिक्युलर म्हणजेच विशिष्ट, डील मीन्स करार, स्विम म्हणजेच पोहणे, टर्म म्हणजेच मुदत, अपोजिट म्हणजेच उलट, वाईफ म्हणजेच पत्नी, शोल्डर म्हणजेच खांदा, स्प्रेड म्हणजेच प्रसार, अरेंज म्हणजेच व्यवस्था, कॅम्प म्हणजेच छावणी, इव्हेंट म्हणजेच नवीन शोध लावणे, कॉटन म्हणजेच कापूस, बॉर्न म्हणजेच जन्म, डिटरमाइन म्हणजेच निर्धारित, 9 म्हणजे 9, व्हॉइस म्हणजेच आवाज, लेवल म्हणजेच पातळी, चान्स म्हणजेच संधी, गॅदर म्हणजेच गोळा, शॉप म्हणजेच दुकान, स्ट्रेच म्हणजेच ताणून, थ्रो म्हणजेच फेकणे, शाईन म्हणजेच प्रकाशने, प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता, कॉलम म्हणजेच स्तंभ, मॉलिक्यूल म्हणजेच परमाणू, सिलेक्ट म्हणजेच निवडणे, रॉंग म्हणजेच चूक,
ग्रे म्हणजेच राखाडी, रिपीट म्हणजेच पुनरावृत्ती, रिक्वायर म्हणजेच आवश्यक, प्रिपेअर म्हणजेच तयार, साल्ट म्हणजेच मीठ, नोज म्हणजेच नाक, प्लुरल म्हणजेच अनेक वचन, अँगर म्हणजेच राग, क्लेम म्हणजेच हक्क, कॉन्टिनेंट म्हणजेच खंड. ही होती आजची व्हिडिओ. जर आपल्याला व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आपल्या एक मित्राला, जेणेकरून तो पण शिकू शकणार. आणि चॅनलवर नवे आहात तर सबस्क्राईब करा आणि बघा प्रिव्हियस व्हिडिओ. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.